हरिओम. श्री स्वामी समर्थ भगवान की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी स्तवन. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि. ओम रक्ताज रक्तवर्ण पद्मनेत्र सुहासवंदन कथा टोपीच माला दंडकमंडलुधर कट्टांकर रक्षस त्रैगुण्यरहित त्रैलोकपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थवार धारक पाहि मां पाहि मां पाहि मां. आता करूया प्रार्थना. जय जयाजी अगहरणा परात पराज कैवल्य सदना ब्रह्मानंदा यतिवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडिशा वेदवद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तूच वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टतिपकलादी समग्र तूच रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तूच वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदीपकलादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तुझे हवी आणि होता दाता आणि देवविता तुझ समर्थ निश्चय. जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागी अग्र कोठे नसे पाहता. असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा. वेदांचाही तर्क चाचरे शास्त्रंतेही नावरे विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्रमुखे निश्चिती शिनल्या खाती वर्णिता. दृढ ठेवली चरणी माथा रक्षावी मजसी समर्था कृपा कटाक्षे दीनानाथा दासाकडे पाहावे. आता इतुकी प्रार्थना आनावी जी आपुल्या मना कृपा समुद्री यामिना आश्रय देजे सदैव. पाप ताप आणि दैन्य सर्व जाओ निरसोना इहलोकी सौख्य देवन परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर याचे पाववा पैलतील तन्मांतरणी साचार प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न बांधतो तुझ्या कृपे. किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निरसन ज्ञानार्क हृदय प्रकट पै. शांती मनी सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. भवदुःख हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जो भवपंथ. व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चिंता अंगी न यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा. आप्तवर्गांचे पोषण न्याय मार्गावलंबन इतुकी द्यावे वरदान कृपा करुणी समर्था. असोनिया संसारात प्राचीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागी. करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझी ठाई वार्ता मी पणाची नसेची. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः. हरि ओम. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम श्री अथर्व शिष्यं गणपती अथर्वशिष्यं शांती मंत्र. ओम भरणं ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्चिमाक्षभिर्यजत्रा स्थिरे अंगेष्टुष्वात् तनुभिः वैश्यमदेवहितयदायु. ओम स्वस्ति न इंद्रो रुद्रश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नश्च अरिष्टनेमि स्वस्ति न
स्पति ददातु। ओम शांति शांति शांति। ओम नमस्ते गणपतये। तमेव प्रत्यक्षं तत्मासि, तमेव केवलं कर्तासि, तमेव केवलं धर्तासि, तमेव केवलं हर्तासि, तमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि। त्वसाक्षादात्मासि नित्यं। वृत्तं वच्मि सत्यं वच्मि। अत्वाम् अवक्तारम् अवश्रोतारम् अवधातारम् अवधातारम् अवानुचानमशिष्यम् अवपश्चातात् अवपुरस्तात् अवत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोदरात्तात् अवधरात्तात् सर्वतो मा पाहि पाहि समन्तात्। त्वमानवसब्जन्मये त्वामनस ब्रह्ममय स्वचिदानन्दद्वितीयोऽसि। त्वप्रत्यक्ष ब्रह्मासि, त्वज्ञानमय विज्ञानमयोऽसि। सर्वं यदिदं तत्त्वजायते, सर्वं यदिदं विष्यति, सर्वं यदिदं नविष्यति, सर्वं यदिदं प्रत्येति। त्वभूमिरापनलनिलोभनभा त्वच्वदारिवाकपदानि। त्वगुणत्रयातीतः, त्वदेहत्रयातीतः, त्वकालत्रयातीतः, त्वमूलाधारस्थितोऽसि नित्यं। त्वशक्तिरित्यात्मकः, त्वयोगिनाधायति नित्यं। त्वं ब्रह्मास्तं विष्णुस्तं रुद्रस्तं इन्द्रस्तं अग्निस्तं वायुस्तं सूर्यास्तं चन्द्रमास्तं ब्रह्मपुरं सरं। गणादिपूर्वमुष्याये वर्णादि तदनन्तरम् अनुस्वारपरतरा अर्धतुलसितं तारेण रुद्धम् ऐतृमनुस्वरूपं। गकारपूर्वरूपम् अकारमध्यं रूपम् अनुस्वारान्तरूपं बिन्दुरुत्रूपं नादसन्धामसहिता सन्धि शैष गणेशविद्या गणकऋषि निच्छन्द गायत्री छन्द गणपतिरेवता। ओम गण गणपतये नमो नमः। एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। एकदन्तचतुर्हस्तं पाशमकुशधारिणं रदचवरदहस्ते बिभ्रान्मुक्षध्वजं रक्तम्बोदरशुपकर्णकृतवाक्सं रक्तगन्धालपावृतपुष्पसुपूजितं भक्तानुकम्पतदेव जगत्कारणमूर्छितम् आविर्भूतसृष्टादौ प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्याति नित्यं स्वयोगिना विघ्नावर। नमो रातपते नमो गणपते नमः प्रमथपते नमस्ते अस्तु लंबोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमः। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा, भद्रं पश्चिमाक्षभिर्यजत्रा, स्थिरे अंगे सुष्ठुस्तनूभुवेशमदेवहितयदायु। ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः, स्वस्ति न पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नस्तष्टो अरिष्टनेमि, स्वस्ति न बृहस्पति ददातु। ओम शांति शांति शांति। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। हरि ओम। श्री गणेशाय नमः। श्री कुलस्वामिनी आशापुरा माता की जय। श्री कुलस्वामिनी धनदायी माता की जय। सप्तशृंगा माता की जय। महालक्ष्मी माता की जय। श्री स्वामी समर्थ। श्री गुरुदेव दत्त। हरि ओम। अध्याय 30 मराठी भावार्थ। श्री गुरु गाणगापुरात असताना त्यांची कीर्ती सर्वत्र पसरत होती. श्री नृसिंह सरस्वती हे साक्षात त्रैमूर्तीचे अवतार आहेत. यांची लोकांना प्रचिती येऊ लागली. अशा अवतारी पुरुषाने कार्य शब्दात वर्णन करण्यास शब्द अपुरे पडतात. श्री गुरूंच्या दर्शनासाठी लांब लांबून सर्व घरातील लोक येत होते. श्री गुरूंचा कृपाशीर्वाद घेऊन जात होते. गुरुकृपा होते त्याला सर्व अभिष्ट मिळते अशी गुरूंची ख्याती झाली असता उत्तरेकडे माहूर येथे गोपीनाथ नावाचा एक मोठा श्रीमंत माणूस राहत होता. गोपीनाथाला पुत्र प्राप्त होत असत, परंतु लगेच कालवश होत असत. त्यामुळे त्याची पत्नी फार दुःखी होती. त्याची मनोभावे दत्तात्रयाची आराधना सुरू केली. पुढे त्यांनी एक पुत्र झाला. त्यांनी त्याचे नाव दत्तात्रय असे ठेवले. ते दाम्पत्य धनसंपन्न होते. त्यांनी मुलाला खूप मायेने वाढवले. 5व्या वर्षी त्यांनी हौसेने त्याची मुंज केली. तो 12 वर्षाचा झाला तेव्हा सुंदर सुशील नवरी पाहून त्याचा विवाह केला. तिच्या सासू सासऱ्यांचे खूप प्रेम होते. दत्तात्रयाची पत्नी सासूरवासांची खूप सेवा करायची. अशा रीतीने लग्नानंतरची 4-5 वर्ष नवलाईत आणि आनंदात सरली हे कळलेच नाही. पुढे दुर्दैवाने दत्तात्रयाला एक व्याधी जडली. त्याची अन्नावरची वासनाच उडाली. अनेक औषधोपचार व्रतवैकल्ये करून झाली, पण काही केला गुण येईना आणि शारीरिक व्याधी अधिकच बळावत चालली.
त्यांची पतिव्रता पत्नी त्यांच्या बरोबरीने क्लेश सहन करीत होती. त्याचा देह फार क्षीण झाला. त्याच्या शरीराला दुर्गंधी येऊ लागली. वैद्यही त्याच्याजवळ जाईनात. तिनेही स्वतःवरची बरीच बंधने घालून घेतली. पती जेवढे अन्न सेवन करी तेवढेच अन्न ती खात असे. तिचे माता पिता सासू सासरे तिला या गोष्टीपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करीत होते. तिचे दुःख व यातना पाहून ते खूप चिंता करू लागले. दत्तात्रयाची शारीरिक स्थिती औषधोपचाराने सुधारणार नाही हे निश्चित झाले. मानवी प्रयत्न संपले. याचे रक्षण श्री शंकरच करील असे वैद्य म्हणू लागले. आपल्या आईवडिलांचे दुःख पाहून दत्तात्रय म्हणाला, सर्व काही ईश्वराची करणी आहे. मनुष्याचा प्रयत्न जिथे काय चालणार. माझ्या या व्याधीमुळे मी आपल्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही. याचे मला खूप वाईट वाटते. तो आपल्या पत्नीला म्हणाला, हे प्राणेश्वरी, माझे दिवस आता सरले. तू माझ्यासाठी फार कष्ट सोसलेस. तुझे सौंदर्य माझ्या नशिबात नाही. मी देवहीन आहे. माझ्या अंगाला स्पर्श केलास तर तुझे सौभाग्य राहणार नाही. पतीचे वचन ऐकून ती खूप दुःखी झाली. ती म्हणाली, स्वामी, तुम्ही माझा अवहेर करू नका. मी तुमच्या संगीच राहणार यात शंका नाही. ती आपल्या सासू सासऱ्यांना म्हणाली, माझे पती पूर्ण बरे होतील असा मला विश्वास वाटतो. तुम्ही चिंता करू नका. आम्ही एखाद्या शिवतीर्थी जाऊन राहतो. तोच चंद्रमौळी चंद्र शंकर आमचे रक्षण करील. लोक अशी ख्याती सांगतात की गाणगापुरात नृसिंह सरस्वती हे ईश्वर स्वरूप गुरुमूर्ती राहतात. त्या स्वामीचे दर्शन घ्यावे अशी माझी खूप इच्छा आहे. त्यामुळे केवळ दर्शनाने माझे पती या व्याधीपासून मुक्त होतील अशी खात्री आहे. ही गोष्ट तिच्या मातापित्यास सासू सासऱ्यांना मान्य झाली. त्याप्रमाणे ती सर्व आप्तेष्टांचा, मातापित्यांचा व सासू सासऱ्यांचा निरोप घेऊन गाणगापुरास जाण्यास निघाली. आपल्या नवऱ्याच्या डोलीत घालून ती पतिव्रता आपल्या पतीसह निघाली व काही काळ प्रवास करून गाणगापुरास आली. वाटेत तिच्या पतीचे दुखणे अधिकच बळावले. गावात आल्यावर तिचे श्रीगुरूचे वास्तव्य कुठे आहे हे वगैरे चौकशी केली. तेव्हा श्रीगुरू संगमावर गेले असे समजले. त्यावेळी ती पतिव्रता पतीजवळ आली व पाहते तो त्याचा अंतकाळ जवळ आलेला. त्याचवेळी त्याचे प्राण गेले. ती दुःखावेगाने आक्रोश करून भूमीवर लोळण घेऊ लागली. ग्रामस्थ लोकांनी तिला आत्मदहन करण्यापासून परावृत्त केले. ती पतिव्रता अशा रीतीने शोक करीत होती, कारण तिला वाटत होते की आपण आपल्या पतीचा सासू सासऱ्यांपासून दूर आणले. त्यांना शेवटचे दर्शन होऊ शकले नाही म्हणून मी स्वतःला दोष देऊ लागली. ती स्त्री अशा प्रकारे फार शोक करीत होती. तेवढ्याच तिथे एक सिद्ध पुरुषाला सर्वांगाला भस्म लावले होते, जटा धारण केल्या होत्या, रुद्राक्ष माळा घातल्या होत्या, हातात त्रिशूल धरला होता. तो म्हणाला, तू एवढा शोक करू नकोस. नशिबात जे लिहिले असेल तसेच होते. पूर्वजन्मीच्या कर्माचे फळ भोगणे अटळ असते. ब्रह्मलिखित अटळ आहे, ते भोगावेच लागते. अशा प्रकारे त्या तपस्व्याने तिला बोध केला. तेव्हा तिला विवेक उपजला व तिने शोक आवरला. तिने हात जोडले, त्याच्या चरणी मस्तक ठेवले आणि स्वामी, माझा उद्धार करा अशी विनंती केली. तुमच्या सांगण्याप्रमाणे करीन असे म्हणून पुन्हा त्याच्या पायी पडली. तिचे वचन ऐकून त्या योग्याने प्रसन्न वदनाने तिला स्त्रियांचे आचरण कसे असावे हे सविस्तर सांगितले. या पुढील कथाभागात पुढील अध्यायात आहे. श्री गणेशाय नमः. अध्याय 31. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 31. योगेश्वराने स्त्रियांचे धर्म व कर्म या अध्यायात सांगितले आहेत. योगेश्वर तिला म्हणाले, काय करावे, कोणता मार्ग अनुसरावा असा तुझा प्रश्न आहे. भवसागर तरण्यासाठी मी तुला स्त्रियांची काय आचरण करावे ते सांगतो. यातील तुला जे योग्य वाटेल ते तू स्वीकार. मी स्त्री धर्म स्वाभाविक जे आहेत ते सांगतो. स्कंद पुराणातील काशीखंडात स्त्रियांचे आचरण धर्म पुष्कळ सांगितले आहे. ते योगेश्वराने तिला सांगितले. महर्षी अगस्ती त्याची पतिव्रता भार्या लोपमुद्रा हिच्यासाठी काशी क्षेत्रात राहत होते. तिच्या इतकी श्रेष्ठ पतिव्रता दुसरी कोणी नाही.
ते तिथे राहत असताना एक अद्भुत घटना घडली. विंध्य नावाचा अगस्ती मुनीचा शिष्य पर्वत रूपाने भूतलावर राहत होता. तो विंध्याचल पर्वत अपूर्व वर्णळीने व शिखरांनी शोभमायन होता. एकदा नारद मुनी तिथे हिंडत हिंडत गेले. त्याने विंध्य पर्वताची खूप स्तुती केली. शेवटी म्हणाले, इतके असून सुद्धा एक उणीव आहे. तू मेरू पर्वता एवढा उंच नाहीस, त्यामुळे तुझे महत्त्व नाही. नारदांनी असे म्हणताच विंध्याचल रागावला व तत्काळ वाढू लागला. तो एवढा उंच झाला की दक्षिण देशात सर्वत्र अंधार पसरला. सूर्याची गती अरूढ झाली. तेव्हा देव घाबरले व इंद्राकडे गेले. इंद्र ब्रह्मदेवाकडे गेला. अगस्तीला काशी सोडून जाण्यास व दक्षिणेस जाऊन विंध्य पर्वताला नमविण्यास सांगितण्यात आले. तो अगस्तीचा शिष्य आहे म्हणून तो त्याचे ऐकेल असा सल्ला ब्रह्मदेवाने दिला. तेव्हा इंद्रादी सर्व देव, गुरु, बृहस्पती आणि अनेक ऋषी काशीस अगस्तीकडे आले. त्याने सर्वांचे स्वागत केले. तेथे सर्व देव बसले असता देवगुरु बृहस्पतींना देवांजवळ लोपामुद्राच्या अलौकिक पतिव्रत्याची प्रशंसा केली. त्यामुळे बृहस्पतींनी पतिव्रतेचे आचरण कसे असावे ते विस्तारपूर्वक सांगितले. पती हाच आपला गुरु, तोच धर्म, देव व सर्व तीर्थ असा जिच्या मनाला निश्चय असतो ती स्त्री पतिव्रता जाणावी. शरीरात जीव असतो तोपर्यंत तो जीव सर्वांना पवित्र असतो, पण जीव जाता क्षणीच प्रेताला कोणी हात लावित नाही. पती हाच आपला प्राण समजावा. अशा प्रकारे देवाचे गुरु बृहस्पती आणि पतिव्रतेचा आचार धर्म व श्रेष्ठत्व सांगितले. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 32. मराठी भावार्थ. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. तपस्व्याने विधवेचे आदर्श आचरण कसे असावे ते सर्व दत्त ब्राह्मणाच्या पत्नीला सांगितले. व सती जावे की व्रतस्थ राहून वैधव्यातील जीवन कंठावे हे तिने स्वतःचे ठरवावे असे म्हटले. सती जाण्यात ते पुण्य आहे, तेच व्रतस्थ राहून वैधव्यात राहण्यात आहे. जसे त्याने सांगितले त्यावेळी त्या स्त्रीने त्याला नमस्कार केला व कारुण्यपूर्ण शब्दांनी म्हणाली, हे श्रेष्ठ योगीन, तुम्ही माझे मार्गदर्शक सहाय्यक करते आहात. तुम्ही दोन्ही विचार सांगितले त्याचे वैधव्य दशा आचरण्यास अत्यंत कठीण आहे. मला ते झेपणारे नाही. सहगमनात अपार पुण्य आहे याचा मला दिलासा वाटतो. स्वामी, मी मनाचा निर्धार करून पतीसह गमन करीन असे म्हणून तिने त्याच्यावर पायावर मस्तक ठेवले, त्याचे पाय धरले व त्याच्या करुणेच्या व कृपेच्या सागररूपी योगेश्वराने तिला उठविले व अभय देऊन म्हणाले, तू तुझ्या पतीचा घेऊन संगमावर जा. तिथे श्री गुरुची भेट होईल. एका गुरु वाचून काळाला कोणी जिंकू शकत नाही. ज्याच्या मनात भाव असेल याची प्रचिती येईल. तेव्हा गुरुचरणाचे दर्शन घ्यावे, मग तिथून परत यावे व पतीसंगेसह गमन करावे असे म्हणून त्यांनी त्यावेळी तिच्या कपाळाला भस्म लावले व तिला 4 रुद्राक्ष दिली आणि तिला म्हणाले, 2 रुद्राक्ष तुझ्या गळेसरात बांध, नंतर 2 रुद्राक्ष तुझ्या पतीच्या कानांना बांध. तुम्ही दर्शनाला जाल तेव्हा तिथे ब्राह्मण रुद्र सुक्त म्हणत असतील. त्यावेळी श्रीगुरूचे पाय धुवून जातील तेच तीर्थ घ्यावे व स्वतःच्या शरीरावर शिंपडावे. तसेच ते इथे आणून प्रेतावरही प्रोक्षण करावे, मग सहगमन करावे. नदी तीरे तिने अग्निकुंड तयार करविले, त्यात गौऱ्या व लाकडे टाकली. अग्निकुंडाजवळ तिने प्रेत ठेवले व सुवासिनींना बोलावून वाणे दिली. ब्राह्मणांना विचारून ती स्त्री संगमावर नारायण रूपी नृसिंह सरस्वती होते तिथे गेली. स्वामींची मनोभावे प्रार्थना करीत ती स्वामींच्या दर्शनाला निघाली. समोरच्या संगमापाशी एक मोठा पिंपळाचा वृक्ष होता. तिथे तिला स्वामी बसलेले दिसले. ती दूर उभी राहिली व तिथूनच तिने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला. तेव्हा श्री गुरूंनी आशीर्वाद दिला, तुझे सौभाग्य अढळ राहो. त्यांनी असे म्हटले तेव्हा तिने आणखी एकदा नमस्कार केला. तेव्हा स्वामी पुन्हा म्हणाले, अष्टपुत्र भव. स्वामींचे आशीर्वाद ऐकून सर्व लोक हसू लागले. त्यांनी श्री गुरूंना सविस्तर स्पष्टीकरण केले. ब्राह्मण स्वामींना म्हणाले, हिचा पती मरण पावला आहे, ती सुवासिनी कशी राहील? ही स्त्री सती जाण्यापूर्वी तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी इथे आली आहे. ब्राह्मणांचे बोले ऐकून श्री गुरु म्हणाले, हिचे सौभाग्य अढळ आहे.
तर मग हिला मरण कसे येईल हे व्रत आमच्याजवळ आणा. त्याचा प्राण कसा गेला ते तर पाहू द्या. श्री गुरु ब्राह्मणांना म्हणाले, आमचे वचन असे आहे की हिचे सौभाग्य स्थिर आहे. तुम्ही मुळीच काळजी करू नका. हे वचन आता शंकर खरे करेल. प्रेतसंस्कार करू नका, ते माझ्याकडे आणा. एवढा प्रकार होत आहे. तोच 4 ब्राह्मण तिथे आले. त्यांना रुद्रसूक्त म्हणून गुरुचरणावर अभिषेक केला व षोडोपचारित गुरूंनी पूजा केली. एवढे सारे होत आहे तो तिथे लोक प्रेत घेऊन आले. त्यांनी गुरुसमोर प्रेत ठेवले. त्याचे दोर सोडण्यास श्री गुरूंनी सांगितले. आपल्या चरणाचे तीर्थ त्यांनी ब्राह्मणाजवळ दिले व म्हटले, हे तीर्थ प्रेतावर शिपडा. याच्या प्रेताला पूर्णपणे स्नान घाला. स्नान घातल्यावर श्री गुरूंनी अमृतमय दृष्टीने प्रेताकडे पाहिले. त्याबरोबर प्रेत सचेतन झाले. तिचा पती तक्षणी उठला व ओळखा पिळोखे देऊ लागला. आपण कोठे आहोत याला त्याचं आकलन होईना. तेव्हा त्या स्त्रीने सर्व प्रसंग पतीला सविस्तरपणे सांगितला. मग ती दोघे हात जोडून स्वामींच्या समोर उभी राहिली. त्यांनी श्रीगुरूंची नाना प्रकारे स्तुती केली. तेव्हा श्री गुरुमूर्तींनी त्यांना प्रसन्नपणे आश्वासन दिले, तुम्हाला 8 पुत्र होतील. तुम्ही श्रीमंत व्हाल. तुम्ही दोषमुक्त झाला आहात. हा देह जेव्हा अंत पावेल तेव्हा तुम्हाला मुक्ती मिळेल. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 33. मराठी भावार्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. पूर्वी नंदीग्रामी एक वेश्या राहत असे. ती दिसायला फार सुंदर होती. तिच्याकडे अपार धनधान्यादी संपत्ती होती. अशी ती वेश्या स्वतःला पतिव्रता म्हणत होती. तिच्या घरी नाट्यमंडप होता. त्या मंडपात मनोरंजनासाठी तिने एक कोंबडा व एक माकड पाळले होते. त्या कोंबड्याच्या व माकडाच्या गळ्यात रुद्राक्षांच्या माळा होत्या. ती त्यांना करमणुकी खातर नृत्य शिकवी. एकदा एक शिवव्रत नावाचा मोठा धनाढ्य व्यापारी तिच्याकडे आला. त्याने रुद्राक्षमाळा घातल्या होत्या व भस्म लावले होते. त्या व्यापाऱ्याला पाहताच वेश्येने नमस्कार करून त्याला नाट्यमंडपात नेले व अनेक उपचार करून त्याचे स्वागत केले. तिने व्यापाऱ्याला विचारले, आपण जर आपल्या जवळील हे रत्नजडित लिंग मला दिले तर मी 3 रात्र आपल्यालाच रती सुख देईल. आपण जर विकत देणार असाल तर लक्षाच्या संख्येत त्याचे मी आपणाला मोल देईल. तेव्हा हे शिवव्रत आपल्या मनात असेल तर सांगावे. तो व्यापारी हसून म्हणाला, मी हे शिवलिंग रतिसुखाच्या बदल्यात देईन. परंतु तू नावाने वेश्या आहेस, व्यभिचारिणी आहेस. तुझे बोलणे सत्य कसे मानावे? तुम्हाला अनेक पुरुषांशी संगत करावी लागते. तुला पतिव्रता कसे म्हणावे? व्यभिचार करणे हाच तुमचा कुळाचार आहे. तुमचे मन एकाच पुरुषाशी स्थिर राहत नाही. व्यापाऱ्याचे बोलणे ऐकून वेश्या म्हणाली, मी खरोखरच 3 दिवस आपली कुलस्त्री होऊन राहीन. मला आपण ते श्रेष्ठ लिंग द्यावे. मी आपले मन, तन, मन धनाने रिजवीन. व्यापारी तिला म्हणाला, तू म्हणतेस त्याला प्रमाण काय? 3 दिवस व 3 रात्र सर्व धर्म कर्मात माझी तू धर्मपत्नी व्हायला पाहिजेस. तेव्हा त्या वेश्येने त्या शिवलिंगावर हात ठेवून चंद्र व सूर्य यांना साक्षी मानून वचन दिले आणि ती त्यांची पत्नी झाली. तेव्हा त्या व्यापाऱ्याने ते लिंग तिच्या हाती दिले आणि म्हणाला, हे शिवलिंग म्हणजे माझा प्राण आहे. याला जर काही हानी पोहोचली तर मी प्राण त्याग करीन. व्यापाऱ्याचे ते म्हणणे तिने मान्य केले. अशा रीतीने दोघांचे समाधान झाले. दोघे मंडपात बसली असता सायंकाळ होऊन सूर्यास्त झाला. तेव्हा आपण आता घरात जावे असे ती म्हणाली. तेव्हा वेश्य तिला म्हणाला, रतिप्रसंगी हे लिंग जवळ ठेवू नये. त्याचे बोलणे ऐकून तिने ते लिंग मंडपात सुरक्षित ठिकाणी ठेवले. ती दोघे क्रीडा करीत असता नाट्यमंडपास भयंकर आग लागली व तो नाट्यमंडप संपूर्ण जळाला. ते पाहून तो व्यापारी शोक करू लागला. मंडपाची आग लोकांनी विझवली, पण त्या आगीत ते लिंग जळून गेले. माकडाचे व कोंबड्याचेही जळून भस्म झाले. तो व्यापारी शोकाकुल होऊन म्हणाला, माझे प्राणलिंग जळावे. आता मी प्राण त्याग करतो. असे म्हणून तो बाहेर आला. त्याने खूप लाकडे जमवून चिता रचली आणि अग्नी प्रदीप्त केला. माझे लिंग जाळले असे म्हणत त्याने पटकन त्या धगधगत्या आगीत उडी मारली. वेश्या दुःख करू लागली, माझ्या हातून पुरुषाची हत्या झाली. हा व्यापारी माझा प्राणेश्वर होता, त्याचा नाश झाला. मी पतिव्रतेचा धर्म आचरण करून प्राणत्याग करते असे म्हणून तिने ब्राह्मणाच्या
वस्त्रे भूषणे दान केली, चंदनाच्या लाकडांचा अग्नी प्रदीप्त केला. आपल्या बंधुवर्गाला नमस्कार करून म्हणाली, मी पतीस बरोबर सहगमन करीत आहे. तिचे नातेवाईक तिला आपल्या आयुष्यात देणाऱ्या पुरुषांची त्यांनी मोजदात नसते. मग हा तुझा पती असे कसे म्हणतेस? असे म्हणतात. मग तिने घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. सर्व ब्राह्मणांना नमस्कार करून तिने अग्नीजवळ उभे राहून एकदम त्यात उडी टाकली. त्यावेळी आश्चर्य घडले. पंचमुख सदाशिव, 10 भुजांचे नागाचे यज्ञोपवीत धारण करणारा, पानपात्र त्रिशूल डमरू हाती घेतलेला, भस्माचा लेप असणारा, जटाधारी, नंदीवर बसलेला असा तेथे अग्नीतून प्रकट झाला व त्याने वेश्येला वरचेवर धरले. त्या अग्निकुंडातील अग्नी शांत झाला. भक्तवत्सल ईश्वर तेथे प्रकट झाला व प्रसन्न वदनाने तिला म्हणाला, मी तुझी परीक्षा पाहण्यास आलो होतो. तुझी धर्मावरील दृढ निष्ठा व धैर्य पाहण्यासाठी आलो होतो. सर्व काही मी मायेने निर्माण केले होते. तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे. जो वर तू मागशील तो मी तुला देईल. तेव्हा वेश्या म्हणाली, हे चंद्रमौळी, मला वर नको. सर्व भूलोक व पाताळ यातील काहीच ऐश्वर्य भोग नकोत. मी तुझ्या चरणकमळावर मुग्ध भ्रमर होऊन महाभाग्यवती होईन. माझे सर्व बंधुवर्ग तुझ्याजवळ राहावेत. जे माझे दास व दासी आहेत त्यांना स्वर्गास न्यावे. हे स्वामी, मला संसाराच्या येरझाऱ्यातून मुक्त करा. असे म्हणून ती शंकराच्या पाया पडली. पराशर ऋषी म्हणाले, ते माकड काश्मीर देशात भद्रसेन नावाचा राजा होता. त्याच्या घरी पुत्र म्हणून जन्मास आले व तो कोंबडा त्या राजाच्या प्रधानाचा मुलगा म्हणून जन्मास आला. पूर्वजन्मी ते अज्ञानी असूनही रुद्राक्ष धारण करण्याचे पुण्य घडले, त्यामुळे ते मानव जन्मास आले. पण आता ते ज्ञानपूर्वक रुद्राक्ष धारण करतात, त्यामुळे त्यांची पुण्याला गंतीच नाही. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. हरिओम. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 34. पराशर ऋषींनी भद्रसेन राजाला रुद्राक्षाचे महात्म्य वर्णन करून सांगितले. तसेच त्या राजकुमाराचे पूर्वजन्माचे चरित्र सांगितले. राजा संतुष्ट होऊन ऋषीच्या पायावर डोके ठेवून म्हणाला, स्वामी, रुद्राक्ष धारण केल्याने माझ्या मुलाला पुण्य लागेल असे आपण सांगितले. तो आता ज्ञानी असून रुद्राक्ष धारण करतो. आता याच्या भविष्यात काय घडेल? माझ्या मुलाचे व मंत्री मुलाचे भविष्य सविस्तर सांगावे. ऋषी राजाला म्हणाले, तू पुत्राचे भविष्य विचारतोस, पण तुला ऐकल्यावर दुःख होईल. राजा, तुझ्या मुलाचे आयुष्य 12 वर्ष आहे. ती 12 वर्ष पूर्ण होत्यास आता फक्त 7 दिवस राहिले आहे. हे ऐकून राजाला खूप दुःख झाले. शोकाने गहिवरून स्त्रीसह ऋषीच्या पाया पडला आणि म्हणाला, स्वामी, आपण सर्वज्ञानी आहात, तरी कृपया यावर काही उपाय सुचवा. तेव्हा पराशराने सांगितले, राजा, तू शंकराला शरण जा आणि मनातील सर्व भय सोडून शंकराची आराधना कर. तोच तुझ्या पुत्राचे रक्षण करेल. अल्पायुषी माणसाने जर विश्वासाने रुद्राचा जप केला तर पाप जाते व तो दीर्घायुषी होतो. तेव्हा 10,000 रुद्र पाठ करून त्याने शिवाला स्नान घालावे. असे केल्यास तुझ्या पुत्राचे 10,000 वर्ष संरक्षण होईल. तू विद्वान असा 100 विप्रांना, ज्ञानी यज्ञनिष्ठ ब्राह्मणांना बोलव. अशा ब्राह्मण करवी शंकरावर अभिषेक कर. तुझ्या मुलाचे आयुष्य वाढेल, तत्काळ कल्याण होईल. पराशराने सांगितल्याप्रमाणे राजाने ब्राह्मणांना बोलावून 1,000 विद्वान ब्राह्मण बोलावले. 100 कलश भरून उसाचा रस घेऊन त्याने विधीपूर्वक शंकरावर अभिषेक केला. त्याच रसाने पुत्राला 7 दिवस स्नान घातले. अशा प्रकारे 7 दिवस ईश्वराची आराधना केली. 7 दिवस झाले आणि अचानक त्या मुलाला मूर्छा आली. त्यावेळी अदृश्य अशी वाणी प्रकट झाली. हातात दंड धारण केलेला असा महापुरुष दिसला, ज्याच्या दाढा मोठ्या होत्या. असे मोठे दूत तिथे आले. सर्व ब्राह्मण रुद्रपाठ म्हणत होते. त्यांनी स्वरयुक्त मंत्र म्हटले आणि मंत्राक्षता त्या मुलावर टाकल्या. ते दूत दूर उभे राहून पाहत होते. त्यांनी हातात मोठे पाश होते. ते कुमारावर दुरूनच पाश टाकण्याचा प्रयत्न करीत होते. तोच हातात दंड घेतलेले शिवदूत त्यांना मारायला लागले.
तेव्हा ते यमदूत भिवून पळाले. अशा प्रकारे त्या ब्राह्मण श्रेष्ठांनी त्या राजपुत्राचे रक्षण केले व वेदोक्त मंत्र म्हणून त्याला आशीर्वाद दिले. रुद्राध्यायाचा हा महिमा. गुरुची ब्राह्मणांची पूजा करावी, त्यामुळे यमाचे भयच उरत नाही. म्हणून रुद्रावर श्री गुरुची फार प्रीती आहे. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. अध्याय 35. मराठी भावार्थ. श्री नृसिंह सरस्वतींनी रुद्राचे महात्म्य सांगितल्यावर त्या स्त्रीने मला काहीतरी मंत्रोपदेश द्या अशा विनंती केली. तेव्हा स्त्रियांना मंत्रोपदेश देऊ नये, पतिसेवा करावी, हीच त्यांची ईश्वर भक्ती होय असे त्यांनी सांगितले. तेव्हा तिने मला एखादे व्रत करायला सांगा अशी विनंती केली. श्री गुरूंनी ज्यावेळी या दाम्पत्याला सोमवारी उपवास, स्नान, शिवपूजन इत्यादी करण्याचे व्रत सांगितले व त्या व्रताचे महात्म्य सांगताना पूर्वी सुताने ऋषींना सांगितलेली सीमंतिनीची कथा सांगितली. पूर्वी आर्याव्रतात एक राजा होता. त्याचे नाव चित्रवर्मा होते. तो धर्मशील, शूर व पराक्रमी होता. तो सपत्नीक शिवाची पूजा करीत असे. त्यांना पुत्र कामना होती, पण पुष्कळ काळाने त्याची कन्या झाली. तिचे नाव सीमंतिनी ठेवले. ही पर्वतासारखी स्वरूपवान होती. तिचे जातक सांगण्यासाठी सर्व ज्योतिषांना बोलावले. ते म्हणाले, ही कन्या सुलक्षणी आहे. तिची कीर्ती गंगेसारखी होईल व पतीसह 10 सहस्र वर्ष राज्य करेल. तिचे असे भविष्य वर्तवले. तेव्हा राजाला फार आनंद झाला. पण राजा सभेत बसला होता. एक ब्राह्मण निर्भयपणे म्हणाला, हे राजा, माझे वचन ऐक. मी तुझ्या कन्येचे लक्षण सांगतो. तुझ्या कन्येच्या नशिबात 14व्या वर्षी वैधव्य आहे. ते ऐकून राजा एकदम बेशुद्ध पडला. तो ब्राह्मण तसे सांगून तत्काळ निघून गेला. हे सर्व सीमंतिनीला माहिती पडले. त्यामुळे ती विचारात पडली. पुढे याज्ञवल्क्य ऋषी पत्नी मैत्रेयी राजमहालात आली. सीमंतिनीने तिला वंदन केले आणि तिची विनवणी केली. माझे रक्षण करा, माझे सौभाग्य स्थिर राहील असा उपाय सांगा. कन्येची बोलणे ऐकून मैत्रेयी म्हणाली, तू शंकराला शरण जा, म्हणजे तुझे सौभाग्य स्थिर राहील. तिने सीमंतिनीला एक व्रत करण्यास सांगितले. सोमवारी उपवास केला. शिवाची पूजा करावी. शिवाच्या अभिषेकाने पापाचा क्षय होतो. पीठ पूजन केले तर साम्राज्य मिळते. गंध, अक्षता, फुलांनी पूजा केल्यास सर्व सौभाग्य मिळते. तेव्हा हे मुली, सोमवारचे व्रत कर. त्यामुळे मोठी संकटे, कष्ट व दुष्कर्म यांचा परिहार होतो. पार्वती व शंकर यांची पूजा केल्यास सर्व पाप दूर होतात. असे ऐकून सीमंतिनीने लगेच त्या व्रताचा स्वीकार केला. नलदमयंतीने वंशात इंद्रसेन राजाच्या राजकुमार चंद्रागद यांच्याबरोबर तिचा विवाह झाला. विवाह सोहळा खूप थाटात पार पडला. राजाने वराडी मंडळींनी अनेक द्रव्य व अलंकार देऊन पाठवणी केली, पण कन्येच्या स्नेहामुळे राजपुत्राला व कन्येला ठेवून घेतले. सासऱ्याकडे आनंदाने व प्रेमात राहत असता एक दिवस राजपुत्र सर्व दलबहारासह कलिंदी नदीत जलविहारासाठी आनंदाने निघाला. राजपुत्र अनेक लोकांसह नदीत पोहत असता बुडाला. राजाचा जवाई बुडाला म्हणून सगळीकडे एकच ओरडा सुरू झाला. त्यांच्याबरोबरचे सर्व लोक, धट्टेकट्टे, नाविक यांना पाण्यात खूप शोधत घेतला, पण राजपुत्र कोणालाही सापडला नाही. ही वार्ता वाऱ्यासारखी राजमहालापर्यंत पोहोचली. हे ऐकून राजा मूर्छा येऊन धर्तीवर कोसळला. सीमंतिनी तर प्राणत्यागच करायला निघाली, पण राजाने व राणीने मुलीचे कसे तरी सांत्वन केले. राजाने कन्येला ममतेने प्राणत्याग करण्यापासून परावृत्त केले. तुझा पती निश्चय मरण पावला आहे असे ठाऊक नाही, म्हणून तुला वैधव्य आले असे म्हणता येणार नाही. तू जीव दिलास तर लोक तुझी निंदा करतील. तेव्हा तू 1 वर्षभर तरी आहे अशीच राहा. मग काय करायचे त्याचा विचार कर. पित्याचे वचन ऐकून तिने खूप विचार केला. तिने शंकराला साकडे घातले व आपले सोमवारचे व्रत तसेच चालू ठेवले. राजपुत्र नदीत बुडाला होता. तो पाताळात गेला. तेथे वासुकी राज्य करीत होता. नागलोकात स्त्रिया नदी तीरावर खालून आल्या होत्या. त्यांना तो
राजकुमार प्रभात वाहताना दिसला. त्यांनी नागकन्यांनी पात्रातून बाहेर काढले आणि अमृत आणून त्याच्यावर शिंपडले. तेव्हा राजकुमार शुद्धीवर आला. सर्व नागकन्यांनी त्याला तक्षकाकडे नेले. राजपुत्र आश्चर्याने इंद्रभवनासारखी त्या पाताल नगरीची सुंदर रचना पाहत होता. पुढे त्याला मोठी सभा दिसली. सर्व सर्प तेथे आसनावर बसले होते. त्या सभेत उंच आसनावर सर्पराज बसला होता. राजपुत्राने त्याला अभिवादन केले. तक्षकाने नागकन्येजवळ राजपुत्राबद्दल चौकशी केली. तक्षकाने राजपुत्राची विचारपूस केली. त्याप्रमाणे राजपुत्राने सर्व घडलेला प्रसंग तक्षकाला सांगितला. त्याचे नम्र बोलणे ऐकून तक्षक संतुष्ट झाला व त्याला अभय दिले. तक्षक राजपुत्राला इथेच सुखाने राहा असे सांगत होता. पण राजपुत्र त्याची विनवणी करीत म्हणाला, मी माझ्या पित्याचा एकुलता एक मुलगा आहे. माझी पत्नी 14 वर्षाची असून शिववृत्ती आहे. सुशील सुस्वरूप आहे. माझे मन तिकडे ओढ घेत आहे. माझे सर्व आप्तेष्ट, माता पिता, पत्नी माझ्यासाठी दुःख करीत असतील. मी तुमचे दर्शन घेतले. माझे मन संतुष्ट झाले. तुम्ही माझे प्राणरक्षण केले. आता माझी व माझ्या आईवडिलांची भेट घडवावी. त्याचे बोलणे ऐकून तक्षकाला संतोष झाला. त्याने पृथ्वीवर दुर्लभ अशी वस्त्रे भूषणे देऊन सोबतीला आपला पुत्र व वाहन म्हणून वेगवान घोडा दिला. तू ज्यावेळी माझे स्मरण करशील त्यावेळी आम्ही येऊन तुझे कार्य सिद्धीस नेऊ असे अभिवचन दिले. तक्षकपुत्रासह राजपुत्र घोड्यावर आरूढ झाला व वेगाने त्याचे मार्गक्रमण केले. तो ज्या ठिकाणी बुडाला होता तेथे तो क्षणात आला. सीमंतिनी त्याच ठिकाणी आपल्या सख्यांसह नदीवरती आली होती. त्याला पाहून तिला आपल्या पतीचा भास होत होता, परंतु त्याचबरोबर नागकुमार होता, त्यामुळे तिला खात्री वाटत नव्हती. राजकुमाराने सीमंतिनीला बघितले तेव्हा त्याच्या ही मनाची तीच अवस्था झाली, परंतु तिच्या अंगावर सौभाग्यालंकार नव्हते, त्यामुळे तोही संभ्रमात पडला. मग त्याने धीर करून सीमंतिनीची विचारपूस केली. तिला काय बोलावे ते सुचेना, म्हणून तिच्या सख्यांनी तिची सर्व माहिती सांगितली. सीमंतीने धीर करून विचारले, आपण माझी एवढी चौकशी का करता? आपण कोण, कुठले आणि आम्हालाही कळावे. त्याच्या एकंदर बोलण्यावरून व वागण्यावरून हाच आपला पती आहे अशी सीमंतिनीची खात्री पटू लागली, परंतु तिचे दुसरे मन सांगत होते, आपला पती नदीत बुडाला, मग मला सारखा भास का होत आहे? हे माझ्या व्रताचे फळ असेल. मैत्रायणीने सांगितले होते ते खरे ठरत असेल. अशा प्रकारचे विचार मनात चालू असताना इकडे राजपुत्र घोड्यावर स्वार झाला व सीमंतिनीचा निरोप घेऊ लागला. तक्षकाच्या पुत्रासह तो आपल्या नगरात वेशीजवळ येऊन पोचला. मध्यंतरीच्या काळात शत्रू पक्षाने इंद्रसेनाचा घात करून राज्य बळकावले होते. तक्षकाच्या पुत्राला त्याने आपला प्रतिनिधी म्हणून नगरात पाठवले व सर्व वस्तुस्थिती समजावून सांगितली. माझ्या वडिलांना तुरुंगात मुक्त करून राज्यपदावर बसवा, नाहीतर तुम्हा सर्वांचा संहार करीन. चंद्रगदाला तक्षकासारखा मित्र मिळाला आहे. त्याची बोलणे ऐकून इंद्रसेनाने शत्रू विचार करू लागले. आपण केलेल्या नीच कृत्याची त्यांना लाज वाटू लागली. त्यांनी इंद्रसेनाच्या झालेल्या गोष्टीबद्दल माफी मागितली आणि आमचे प्राण वाचवा अशी विनंती केली. इंद्रसेनाला तक्षक पुत्राने सांगितले, तुमचा पुत्र आला आहे. तो वासुकीच्या भेटीसाठी गेला होता. तो आता तुमच्या भेटीसाठी येत आहे. मंत्री, पुरोहित व नागरिक राजपुत्र परत आला म्हणून त्याचे भेटीस नवल करीत निघाले. अशा रीतीने पुत्राची व पित्याची भेट झाली. चंद्रगदाने पित्याला साष्टांग नमस्कार घातला. त्यानंतर इंद्रसेन राजा आपली पत्नी आणि चंद्रगद यांच्यासह पुन्हा वराडासह लग्नासाठी चित्रवर्मा राजाच्या नगरीकडे आला. विवाह सोहळा पुन्हा केला गेला. श्री गुरुदत्त व त्यांच्या पत्नीस म्हणाला, माझी आज्ञा म्हणूनच तुम्ही सोमवारचे व्रत करा. व्रत केलेल्या म्हणजे तुमच्याकडून माझी सेवा घडली असे होईल. तेव्हा त्या दत्तविप्राने पतीसह सोमवारचे व्रत करण्यास प्रारंभ केला. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.